आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर पितृपक्ष आजपासून सुरू होत आहे आणि 14 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे. तर पितृपक्षामध्ये म्हणजेच पितृपंधरवड्यामध्ये काही चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. तर त्या कुठल्या चुका करायच्या नाही आहेत त्या आपण बघणार आहे. बघा, आपल्या हातून कळत नकळत या चुका होतात आणि पितृदोष आपल्या घराला लागतो. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात, जसं की आपल्या कार्यांमध्ये विघ्न येतात, कुठलं शुभ कार्य घरामध्ये घडत नाही, त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, किंवा मग मुलांची लग्न जमत नाहीत, मुलींचे विवाह जमत नाहीत, किंवा अजून भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सतत कोणतरी घरामध्ये आजारी असतं. असे अनेक प्रॉब्लेम या पितृदोषामुळे आपल्याला सहन करावे लागतात. तर हे असे पितृदोष आपल्या घराला लागू नयेत म्हणून या पितृपक्षामध्ये आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे या पितृपक्षामध्ये जर कोणी याचक तुमच्या दारावरती आला, किंवा कोणीही स्त्री असू द्यात, पुरुष असू द्यात, लहान मुलगा असू द्यात, तुमच्या दारावरती आला, तर त्याला तुम्ही उपाशी पाठवू नका. काहीतरी तुम्ही त्याला खायला द्या, किंवा त्या व्यक्तीला खायला द्या, अन्नदान करा. एखादं केळ दिलं तरीही चालेल, किंवा मग अन्न दिलं तरी चालेल. भात द्या, पोळी द्या, भाजी द्या, काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे, किंवा मग तुम्हाला पाणी तरी त्यांना प्यायला द्यायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये आपले जे पितर असतात ते कोणत्याही रूपामध्ये येतात आणि आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे अवश्य तुम्ही कोणीही तुमच्या घरामध्ये येऊ द्यात, त्यांना तुम्ही अन्नदान केल्याशिवाय पाठवू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा कोणी दारावर आलं तर त्यांना हाकलून लावू नका तुम्ही. त्यांचा अपमान अजिबात करायचा नाही आहे आपल्याला. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. दुसरी गोष्ट म्हणजे दारावर तुमच्या गाय जर आली तर गाईला तुम्ही चपाती द्या, भिजवलेली चणा डाळ द्या, किंवा गूळ द्या. फक्त गूळ आणि पोळी द्या, काहीही चालेल. किंवा मग हिरवा चारा तरी गाईला खाऊ घाला. किंवा मग दारावरती कुठलंही पशु पक्षी येऊ द्यात, तर पक्ष्यांना देखील तुम्हाला काय करायचं आहे, धान्य किंवा मग तांदूळ असे टाकायचे आहेत. याने खूप सारं पुण्य आपल्याला लागतं. म्हणजेच आपल्याला या पितृपक्षामध्ये पशुपक्ष्यांची देखील होईल तितकी सेवा करायची आहे. बघा, इतर वेळी देखील आपण या गोष्टी पाळल्याच पाहिजे, पण या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला विशेष करून या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर गाई गोरांचा अपमान आपल्याला करायचा नाही, किंवा त्यांना तुम्ही विनाकारण मारू नका. तर त्यांना खायला घाला. जे कुत्रे असतात रस्त्यावर किंवा घराशेजारी तुमच्या आलेले आहेत, तर त्यांना देखील तुम्ही एखादी चपाती खाऊ घाला. गाय, बैल, म्हैस आलेले असेल तर त्यांना देखील तुम्ही थोडासा चारा किंवा चपाती खाऊ घाला. याचं पुण्य तुम्हाला अधिक पटीने मिळतं. शक्य असेल तर या पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्याचे पालन आपण करावे. त्याचबरोबर काही पदार्थ देखील खाणे वर्ज्य केलेले खूप चांगले असते या पितृपक्षामध्ये. त्यामध्ये जिरे, काकडी, मसूर, किंवा मग भोपळा, सातू, काळे मीठ, हरभरे हे पदार्थ आपण खाणे वर्ज्य करावे. जे पितरांचे श्राद्ध घातले जाते ते स्वतःच्या घरात घालावे, किंवा मग पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन हे श्राद्ध करावे. पण दुसऱ्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा कोण्या जवळच्या माणसाच्या घरी असं हे श्राद्ध करू नये. याचं पुण्य तुम्हाला मिळत नाही आणि पितृदोष दूर होत नाहीत. त्यामुळे आपापल्या घरीच या पद्धतीने श्राद्ध हे घालावे. पितृपक्षामध्ये झाडे तोडू नयेत, किंवा निसर्गाला काही हानी होईल अशा गोष्टी करू नयेत. याने पितृ जे आहेत नाराज होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभत नाहीत. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये नवीन वस्त्रे घेणे टाळावे, आणि नवीन वस्त्राची घडी जी मोडतो आपण, किंवा नवीन वस्त्र वापरायला जे सुरुवात करतो ते पितृपक्षामध्ये करू नयेत. हा जो पितृपक्ष आहे तो आपल्या पितरांचं स्मरण करण्यामध्ये घालवावा, किंवा मग त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा पितृपक्ष असतो. त्यामुळे नवीन प्रकारचे कुठलेच वाहन किंवा वस्त्र परिधान करू नये. नवीन जागा घेत असाल तर या पितृपक्षामध्ये घेऊ नये. तर पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवीन गोष्ट किंवा नवीन वस्तू घरासाठी घेऊ शकता, किंवा नवीन वस्त्र परिधान करू शकता.
या पितृपक्षामध्ये असत्य बोलणं टाळावं, खोटं बोलू नये. त्याचबरोबर जे काही अधार्मिक कार्य आहेत, धर्माला धरून जी कार्य नाही तर ती कार्य करू नयेत. जितकं होईल तितकं आपल्याला आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर भागवद्गीतेचं तुम्हाला पारायण देखील करायचं आहे. याने देखील बऱ्याच प्रमाणात पितृदोष कमी होतात. त्याचबरोबर एखाद्याविषयी वाईट विचार देखील करू नये. तसा तर इतर वेळे पण आपण असा वाईट विचार कोणाविषयी करू नये, पण या पितृपक्षामध्ये आवर्जून हे आपल्याला टाळायचं आहे. कारण असं केल्याने आपण पापाचे भागीदार बनत असतो. आपल्या मनामध्ये एक क्रूर वृत्ती निर्माण होत असते आणि एक निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये तयार होत असते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे दोष आपल्या घराला लागू द्यायचे नाहीत. शक्यतो या पितृपक्षामध्ये कुठलेच नवीन कार्य प्रारंभ करू नये. जसं की एखादं नवीन दुकान सुरुवात करायचं आहे, पार्लर सुरू करायचं आहे, उद्योग सुरू करायचा आहे किंवा काहीही असेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये ते सुरुवात करू नका. पितृपक्षामध्ये कुठले सण उत्सव साजरे करू नयेत. कारण असं म्हटलं जातं की जर पितृपक्षामध्ये आपण सण उत्सव जर साजरे केले तर पितृ आपल्यावरती नाराज होतात आणि पितृदोष आपल्या घराला लागतात. त्यामुळे होईल तेवढं हे टाळावं आणि पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही तुमचे काही शुभकार्य असतील ते करावे. कारण हे जे 15 दिवस आहेत ते पितरांना श्रद्धांजली वाहण्याचे दिवस असतात. त्यामुळे अवश्य आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत. पितृपक्षामध्ये मांसाहार किंवा मग मद्यपान किंवा तामसिक आहार जो असतो, जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. शक्य असेल तर कांदा लसूण विरहित जेवण घेण्याचा प्रयत्न करावा. या पितृपंधरवड्यामध्ये नखे कापणे, केस कापणे वर्ज्य मानले गेलेले आहे. त्यामुळे नखे किंवा केस कापणे टाळावे. पितृपक्षामध्ये पितरांचे स्मरण केले जाते, श्रद्धांजली त्यांना वाहिली जाते आणि अन्नदान केले जाते. म्हणजे जेव्हा श्राद्ध असेल तेव्हा अन्नदान केले जाते. त्यामुळे अन्नदानाचे विशेष महत्त्व या पितृपक्षामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला अन्नदान विशेष करून करायचे आहे. पितरांच्या मृत्यूच्या दिवशी किंवा घरातील तुमचे कोण मृत्यू पावलेले असतील तर त्या दिवशी गोरगरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान अवश्य केले पाहिजे. याने पितरांची तृप्ती होते. या पितृपक्षामध्ये दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांना तांब्याभर पाण्याने अर्घ्य दिल्याने देखील आपले पितृ प्रसन्न होतात आणि या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला हे अर्घ्य आपल्या पितरांना द्यायचे आहे. असे केल्याने देखील आपल्या घराला लागलेले पितृदोष नाहीसे होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो. आता बघा, बरेच जण असं करतात की घरामध्ये कोणाचे मृत्यू झालेले असतील तर त्यांचा फोटो देवघरामध्ये लावतात किंवा देवघराच्या शेजारी लावतात किंवा घरामध्ये लावतात. तर असं केल्याने देखील आपले पितृ जे आहेत ते नाराज होतात आणि त्याचबरोबर देवी देवता जे आहेत ते देखील क्रोधित होतात आणि आपल्या घराला दोष लागतो, पितृदोष लागतो आणि अनेक अडचणी आपल्या सगळ्याच घरच्यांच्या कामामध्ये येतात. त्यामुळे अशी चूक तुम्ही करू नका. जर तुम्ही फोटो लावलेले असतील मरण पावलेल्या व्यक्तींचे घरात तर तुम्ही काय करा तर ते त्वरित काढा आणि कुठेतरी व्यवस्थित तुम्ही ते ठेवून द्या. लक्षात घ्या, पूर्वजांचे फोटो किंवा मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये किंवा मग हॉलमध्ये लावू नका. वास्तुशास्त्राप्रमाणे हे अयोग्य आहे आणि याच्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात, पितृदोष निर्माण होतात. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे थोडंसं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी आपल्या उंबरठ्यावरती अवश्य शिंपडायचं आहे. असं केल्याने देखील आपल्या घरातला पितृदोष नाहीसा होतो. त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे रोज संध्याकाळी म्हणजेच 6च्या नंतर संध्याकाळी 6 ते रात्री 12मध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. हा जो दिवा आहे तो आपल्याला तेलाचा लावायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरा, नसेल शक्य तर कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता. आणि असा हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या दाराच्या बाहेर उजव्या बाजूला दक्षिणेकडे तोंड करून
प्रज्वलित करायचा आहे। रोज संध्याकाळी या पितृपक्षामध्ये तुम्ही संध्याकाळी 6 ते रात्री 12मध्ये असा जर दिवा प्रज्वलित केला तर आपले पितृदोष असतात जे घराला लागलेले ते दूर होतात। आपले जे पितृ आहेत जे नाराज झालेले असतात आपल्यावरती, तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची तृप्ती होऊन ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात। तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला मला सांगायच्या होत्या।